मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची ऐसी साक्ष बहुतांची ऐसी साक्ष बहुतांची मुखी नाम हाती मोक्ष हाती साक्ष बहुतांची ऐसी साक्ष बहुतांची ऐसी साक्ष बहुतांची मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची ऐसी साक्ष बहुतांची ऐसी साक्ष बहुतांची मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची ऐसी साक्ष बहुतांची ऐसी साक्ष बहुतांची वैष्णवांचा माल खरा तुरा वस्तुसी तुरा वस्तुसी तुरा वस्तुसी वैष्णवांचा माल खरा तुरा वस्तुसी तुरा वस्तुसी तुरा वस्तुसी भस्मदंड नलमे काठी तीर्थाटी भ्रमण तीर्थाटी भ्रमण तीर्थाटी भ्रमण भस्मदंड नलगे काही तीर्थाटी भ्रमण तीर्थाटी भ्रमण तीर्थाटी भ्रमण वैष्णवांचा माल खरा तुरा वस्तुसी तुरा वस्तुसी तुरा वस्तुसी वैष्णवांचा माल खरा तुरा वस्तुसी तुरा वस्तुसी तुरा वस्तुसी तुका म्हणे आडकाठी नाही भेटी देवासी नाही भेटी देवासी नाही भेटी देवासी तुका म्हणे आडकाठी नाही भेटी देवासी नाही भेटी देवासी नाही भेटी देवासी तुका म्हणे आडकाठी नाही भेटी देवासी नाही भेटी देवासी नाही भेटी देवासी तुका म्हणे आडकाठी नाही भेटी देवासी नाही भेटी देवासी नाही भेटी देवासी वैष्णवांचा माल खरा तुरा वस्तुसी तुरा वस्तुसी तुरा वस्तुसी वैष्णवांचा माल खरा तुरा वस्तुसी तुरा वस्तुसी तुरा वस्तुसी विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा 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 रखुमाई विठोबा
पुंडलिक वरदे हरी विठ्ठलची ज्ञानदेव भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय सच्चिदानंद रामदास बाबा की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भगवान कृष्ण भगवान की जय भाई सब संतन की जय विठ्ठला 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 मुखी नाम हाती मोक्ष मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची वैष्णवांचा माल खरा तुर तुरा वस्तुसी भस्मदंड न लगे काठी तीर्थाटी भ्रमण वैष्णवांचा माल खरा वैष्णवांचा माल खरा तुर तुरा वस्तुसी तुका म्हणे आडकाठी तुका म्हणे आडकाठी नाही भेटी देवासी वैष्णवांचा माल खरा वैष्णवांचा माल खरा तुर तुरा वस्तुसी विठ्ठला 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 महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडलिकाय दातु मुनींद्रे समागत्य तिष्ठं तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगा पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाणी कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाणी कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाणी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वादितं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वाधि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि सद्गुरु तं नमामि आत्मरूप गणेशु केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्री गुरुचरण ते नमस्कारोणी आता
ओम नमो ज्ञानेश्वरा. हरे हरे. ओम नमो ज्ञानेश्वर. ओम नमो ज्ञानेश्वर. ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा. हे करुणा करा दयाळा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, हो पावन झालो चराचरी. करुणा करा दयाळा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, हो पावन झालो चराचरी. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पवन झालो चराचरी. मी तो कलाकुसरी काहीच ना, परंतु बोलतो वचने अति भाविका. याच कारण तुमचा अनुग्रह लादलो, पवन झालो चराचरी. एका जनार्दनी तुमचा दास, एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. तुमचा अनुग्रह लादलो, पवन झालो चराचरी. विठ्ठल 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 विठ्ठल. मुखी नाम हाती मोक्ष, ऐसी साक्ष बहुतांची. वैष्णवांचा माल खरा, तूर तुरा वस्तुसी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आपणा संत सज्जनांच्या सेवेसाठी घेतलेला अभंग बाबाजी चैतन्य, सद्गुरू चैतन्य बाबाजी चैतन्य त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आणि त्यांच्याकडे देहूवरून आलेले तुकाराम महाराज. तळमळ वाटत होती हो, देहू किती लांब आहे, आपण किती जवळ आहे सारणी आणि आपलं ओतूर. पण तिकडनं बाबाजी चैतन्यांना भेटण्यासाठी तुकाराम महाराज आले आणि त्यांनी काय घेऊन गेले हो, काही कानोकान खबर नाही. ते नाम घेऊन गेले, त्याचा अनुभव आला आणि मग त्यांनी अभंग रचले. मुखी नाम हाती मोक्ष. जेव्हा आपण नाम घेतो, आता नामात पुढं तर येणारच आहे, पण नाम कशाला म्हणतात, ते नाम घेतल्यानंतर आपल्याला मोक्ष मिळतो. मुखी नाम हाती मोक्ष. बरं, असं तुकाराम महाराज म्हणतात का? अनेक साधू संतांनी सांगितलेले, वेदांनी सांगितलेले, शास्त्राने सांगितलेले, पुराणांनी सांगितलेले, त्या नामाने लगेच मोक्ष मिळतो. वैष्णवांचा माल खरा, तुरा वस्तुसी. वैष्णवांचा माल खरा. वैष्णव म्हणजे कोण? हृदय कळवळा वैष्णवांचा. असे देवाला आवडतात बरं का. हृदयामध्ये नेहमी म्हणजे भगवंताविषयीच फक्त जे बोलतात ते देवाला आवडतात. असा हृदय कळवळा वैष्णवांचा. आणि देवाला भेटण्यासाठी ना तुम्हाला भस्म दंड काही लागत नाही. तुका म्हणे आडकाठी नाही भेटी देवासी. सगळ्यांचा अभंग मला वाटते पाठ आहे हा. आपल्या इकडं रोज काकडा चालू असतो, हरिपाठ चालू असतो किंवा सारखे काही ना काही कार्यक्रम गावाला तर म्हणतात ना 8 दिवसाचं भजन चालू असतं, सगळं चालू असतं, सगळे माहिती अभंग, पण अनुभव आपल्याला नाही आहे. आणि आज नामपर प्रकरणातला पहिल्या दिवसाची सेवा आज माझ्या वाट्याला आलेली आहे. आणि खरं तसं पाहायला गेलं ना, नामपर प्रकरण म्हणजे पहिला दिवस न घ्यायला कोणी शक्यतो मागत नाही. कारण का तर नामच नसल्यावरती म्हणतात ना, स्वय जाणीली नाही चवी ते दुजे ती गोडी केवी लावी. या लागी पूर्ण अनुभवी तोच सत्शिष्याची उद्धरी. म्हणजे ज्यांनी चाखली ना चवी त्याची तो सांगू शकतो. किंवा म्हणतात ना, ऐसा जो का शब्द ज्ञानी उत्तम व्याख्याता ज्ञानगुणी जनरंजनी निरूपणी पण कोरडा कर करी तू. म्हणजे कोरडे म्हणतात काही लोकासंगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण म्हणतात. परत अजून पण बरेच प्रमाणे साधू संतांची देता येतील. सवे आपणच रीता रडे पुढीलांच्या हित आहे. सांगायला पण नारदाची गादी.
तसे सप्ते तर चालूच आहे हो, वर्षानुवर्ष. मला वाटतं हा या सप्त्याला 19 वर्ष झालेत ना बाबा, 19 वर्ष चाललेले. अजून पण आपण जाऊ, आपली नातवंड पतवंड पण जातील, पण खरा सप्ताह हरिनाम, अखंड हरिनाम सप्ताह कशाला म्हटलेले ते माहीत नाही. 5000 वर्षापासून चाललेले आहेत हे सप्ते. परीक्षित राजाला एवढी तळमळ वाटत होती ना, तेव्हा स्वतः शुकमुनी आले त्यांच्यासाठी. कशासाठी? त्यांना ज्ञान देण्यासाठी, नाम देण्यासाठी. आणि तेव्हापासून हा नाम यज्ञ चालू झालेला आहे. पण काही माहीत नाही, अनुभव नाही. इथले येतात, सांगतात, आपण पण विचारत नाही, आलो का, ऐकतो, झटकतो, फटकतो आणि निघून जातो. मला इथं बोलण्याचा अधिकार म्हणजे बाबा, मी पण ह्याच जवळच्या गावातली माझ्या माणसांना मी नाही सांगणार, मग कोण सांगणार? बरोबर ना. बाहेरच्यांनी यायचं, काहीतरी सांगून जायचं. आज चाललेलं आहे, काय चाललेलं आहे? सासू सुनाच्या गोष्टी चाललेल्या आहेत, नवरा बायकोच्या गोष्टी चाललेल्या आहेत, विनोदाचार्य चाललेले. ह्या गादीवरून काय सांगायचं आहे? कधी उद्धार होणार मग आपला? होईल का उद्धार? असेच भेटतात ना आपल्याला सांगणारे, आणि आपण पण ऐकतो. कधी जाऊन विचारतो का आपण, तुम्ही जे सांगता नामस्मरण करा, नामस्मरण करा, कोणाचं करा? आपण विचारतो का जाऊन? नाही ना, विचारलं पाहिजे ना. मग आपण ह्या म्हणजे पवित्र अशा जन्मभूमीत आपण जन्माला आलेलो आहे. आपल्या इथं तुकाराम महाराज आले, कशासाठी आले हो? काय मोठा एवढा खजिना घेऊन गेले माहिती आहे आपल्याला? 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला, विठोबा भेटला निराकार स्वरूपाचं तुकाराम महाराजांना ज्ञान झालं होतं. पण तरी पण त्यांना सद्गुरू करावं लागले. सद्गुरूंसाठी ते जेव्हा सांगितलं पंढरपूरला गेले, तळमळ होती हो. आपल्याला तशी काही तळमळ नाही, फक्त आलोय जन्माला, खायचं प्यायचं आयुष करायची, असंच चाललेलं आहे आपलं. आणि अशाने काय, असे कितीतरी आपण असं आत्ता आलेलं नाही आहे, कितीतरी युगायुग जन्म चाललेलं आहे आपलं. म्हणतात ना, दुरोणी आलो मी गा, दुःख झाले दारुणी, या वया येथवरी होते हेची कारण, दुर्लभ भेटी संता पायी झाले दर्शन, विनवितो तुका दोन्ही कर जोडून. तुकाराम महाराजांना खंत वाटली हो, मग खूप दुरून आलोय. आम्ही आलो आता मुंबईवरून, पण मुंबईवरून आलोय म्हणजे लय दुरून झालं का? दुरून नाही, आपण 84 लक्ष योनी फिरत आलेलो, एक योनी आणि कोटी फेऱ्यान मग लागे वारा. मनुष्य देहाचा खूप दुरून आलेलो आहे. मनुष्य जन्म भेटलेला आहे ना, सहजासहजी भेटलेला नाही. देवाने आपल्यावरती उपकार करून दिलेलं आहे. कशासाठी दिलेलं आहे? निजात्म प्राप्ती लागोनी देवे केली मनुष्य योनी, देवाचा विश्वास बुडूनी विषय सेविती निज पतन. चाललेले विषय मला वाटतं बाबाजी चैतन्यांमधली ती आरती आहे ना बघा, मोक्ष दावणी. म्हणजे आपल्याला मार्ग दाखवला हो साधू संतांनी, पण आपण त्या मार्गाने चालत नाही. मार्ग दावणी गेले आधी, मार्ग दावून गेले आधे, मार्ग दावून गेले आधे, मार्ग दावून गेले आधे, मार्ग दावून गेले आधे, दयाने धे संत ते, दयाने धे संत ते, देण्याची पंथ चालू जाता, चालू जाता, पंथ चालू जाता. दयानिधी संत ते, दयानिधी संत ते, देण्याची पंथ चालू जाता, पुढे पंथ चालू जाता. मार्ग दावणी गेले आधी, दयानिधी संत ते, तेनेची पंथे चालू जाता, न पडे गुंता कोठे काही. असं आपल्याला मनुष्य जन्म मिळाला, एक साधन म्हणून मिळालेलं आहे. कशासाठी? हा देह नाशिवंत आहे, हा देह नाशिवंत, मळमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले रे कृमी कीटकांचा सांदा, रवरवती दुर्गंधी आत अमंगळ तिचा बांधा, स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा. हा देह नाशिवंत आहे, आपण सगळे ऐकतोय, पण तरी पण विचार करत नाही.
हा देह नाशिवंत आहे, मळमूत्राचा बांधा आहे, शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसले, शरीर साधावया साध्य केले, शरीर साधले परब्रह्म. या शरीराने हा शरीर नासकं असून सुद्धा आपल्याला परमात्मा तत्वाची आपण ओळख करून आपण परमात्माच होऊ शकतो. पण आपल्याला आहे ना अज्ञानामुळं आपल्याला आहे ना भ्रांती झालेली, आणि ती भ्रांती आपल्याला काढण्यासाठी आपल्याला खरे सद्गुरू यावा लागतात. म्हणतात ना, जेने भ्रांतीपासून हिरतले, गुरु वाक्य मन धुतले, आत्मस्वरूपी घातले हैरोनिया. भ्रांती झालेली, पण कसली भ्रांती झालेली आहे? मी देह मी देह मी देह म्हणता कोटी ब्रह्महत्या. आपण देह म्हणतो स्वतःला, आणि आपण अज्ञानामध्ये आपल्याला अज्ञानामुळं असं वाटतं आपण देह, पण आपण देह नसून आता पूर्णत्व सर्वत्र एक म्हणे मी वेगळा देख, हेची अज्ञान भयजनक दुःखदायक अति द्वंद्वे. म्हणजे ह्या ओळीमध्ये नाथबाबा सांगतात ते काय, सर्वत्र पूर्णत्व एक, असा सर्वत्र आहे ना एक परमात्मा आहे. पण आपल्याला अज्ञानामुळं आपण काय म्हणतो, नाही मी वेगळा आहे आणि देव वेगळा आहे, आणि त्यामुळं आपल्याला अति भयानक दुःख आपल्याला होतं. हे दुःख आहेत ना आपल्याला, हे कशामुळे होतात? मी वेगळा आणि देव वेगळा. त्यानंतर नाथबाबाच म्हणतात, सत्य मारुनी भेद भान, जीव झाला अति अज्ञान, भुलला आपण या दृढ झाले देहाभिमान. म्हणजे देहाचा अभिमान घेतो, आणि त्यामुळे जीव भुललाय. कशामध्ये भुललेला आहे? मी देह आहे, मी देह. आत्ताच नाही तर आपण अनेक योनीमध्ये असताना सुद्धा आपण म्हणतो, कुत्र्याच्या योनीमध्ये गेला, मांजराच्या योनीमध्ये जरी गेला ना, तर तो अहंकार असतो, आणि त्या अहंकारामुळे आपल्याला 84 लक्ष योनी फिरावा लागतात. बहुत एका अवंतरू अहंकाराचा भूत संचारू, झाला म्हणून विसरू पडिला आत्मबोधाचा. बहुत म्हणजे अनेक जन्म आपण त्या अहंकारामध्ये, आणि त्यामुळं आपल्याला आपण कोण हे विसरली तया थोर झाली हानी, किंवा पडिला नामाचा विसर, त्याने वाढीला हा संसार. प्राण्यांच्या कामी भरू, विषयांच्या वरी आदरू, म्हणून पडिला विसरू आत्मबोधाचा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आपल्याला विषयांमध्ये आपण रमलेलो आहे. विषय म्हणजे काय? देव सोडून जे आहे ते सगळे विषय आहेत, आणि त्या विषयामध्ये आपण रमलेलो आहे. माग कितीतरी मोठे मोठे असे साधू संत म्हणतात ना, राजे होते. ते राजे सुद्धा आहे ना वनामध्ये निघून गेले. भरत राजाचं उदाहरण जर पाहिलं तर, 18 भार वनस्पती, फळे फुले ओळती, 22 त्या पोखरणी नदी गंगा वाहती, त्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती, आणि ते सुख सांडोनिया कासयासी योग सेविती. म्हणजे किती सगळं फुलं बागा बायका कितीतरी त्यावेळेस असायच्या, नदी गंगा सगळं त्यांच्या म्हणजे हक्काचं असायचं. पण ते सुद्धा ते सुख, ते खायला प्यायला भरपूर काय असायचं, पण ते सुद्धा वनामध्ये गेले. कशासाठी? तर त्यांना सुद्धार करण्यासाठी, मोक्ष प्राप्त करण्यासाठी ते वनामध्ये निघून गेले. प्रपंच माझी असते सुख, तरी का त्यागीती सनकाधिक, द्वैत ते केवळ दुःख, अद्वैत ते केवळ सुख. अद्वैतामध्ये आपली भक्ती चाललेली आहे ना, तर ती कशामध्ये चाललेली? द्वैतामध्ये भक्ती चाललेली. आणि साधू संत सांगतात, अद्वैत अशी भक्ती करायची, एक नाम हरी द्वैत नाम दुरी, अद्वैत कुसरी विरळा जाणे. आणि अशा विरळांमध्ये आपल्याला नंबर लावायचा आहे. आपल्या इथं नेहमी चाललेले आहे सप्ते, पण त्यांना विचारायचं, इथं येऊन सांगतात का? पण अद्वैत भक्ती, द्वैत भक्ती सांगतात का? व्यभिचारी भक्ती, अव्यभिचारी भक्ती, मग काय सांगतात इथं येऊन? फक्त अशा गप्पा गोष्टी चालतात, तेच चालतात ना. मग आपण त्यांना विचारलं पाहिजे, कारण इथल्यांनी आहे ना, म्हणतात ना, शिक्षकच गैरहजर असेल तर आमचे बाबा नेहमी सांगतात, इन्स्पेक्शनला जर आले शिक्षक, इन्स्पेक्शनचे सर वेगळे असतात, ते जर आले आणि मुलांना जर विचारलं तर बाबा तुम्हाला हे येतं का, ते येतं का, ते जर म्हटले तर नाही, तर मग कोणाचं इथं हे कोण त्याला जबाबदार आहे? त्याला जबाबदार कोण आहे? शिक्षक आहेत ना. मग शिक्षकांनी काय केलं पाहिजे? मुलांना शिकवलं पाहिजे. तसं आम्हाला आहे ना, ह्या गादीवरच्यांनी सोडवलं पाहिजे. ह्या गादीवरचे जर सोडवत नसेल ना, फक्त इथं सांगायचंय काय? भक्ती ज्ञान विरहित गोष्टी इतर न कराव्या, भक्ती
गोष्टी न कराव्या गोष्टी न कराव्या प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या संत संग अंतरंगे नाम बोलावे संत संग अंतरंगे नाम बोलावे प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या संत संगे अंतरंगे नाम बोलावे संत संगे अंतरंगे नाम बोलावे भक्ती ज्ञान अविरहित गोष्टी इतर न कराव्या. साधू संतांचे काहीतरी नियम आहेत, पाळतात का इथं? नाही पाळल्या जात, पाहतो आम्ही. आणि म्हणून काय कीर्तन करायची गरज आहे. पण एक असं वाटतं का आपल्या जवळच्या समाजाला आपण का नको सांगायला. मी लांबची नाही बाबा, ह्या गावचीच आहे, आईनेवाडीचीच आहे. मग आपल्या जवळच्या लोकांना आपण नाही सांगायचं, मग कुणी सांगायचं? आणि अभिमानाने सांगतो आपण ओतूर गावामध्ये बाबाजी चैतन्यांनी तुकाराम महाराजांना काय दिलंय, एवढा मोठा खजिना दिलाय हो. हे सगळं आहे ना त्याच्यापाशी तुच्छ आहे. आपल्याला कधी कळणार आपले कोण इथं? आज लोक बाहेरची येतात, सांगतात आपल्याला, हां आपल्याला कधी कळणार आहे? म्हणून हे वाटतंय इथं फक्त सांगायचं आहे ज्ञान आणि भक्ती. भक्ती चाललेली, बाह्य रंगाची भक्ती चाललेली. मग आपल्याला अंतरंगाची भक्ती कोण सांगणार आहे? अंतरंगे साधने करावी परमार्थ, त्यागावी ती बहिरंग, आणि बहिरंगे साधने होती स्वर्गप्राप्ती, आणि अंतरंगाने होती चित्तशुद्धी. आणि चित्तशुद्ध करण्यासाठी अनेक साधू संतांनी अट्टहास केला हो. आणि त्या अट्टहास आपल्याला कारण पुन्हा जन्म नाहीये. नरदेह निदान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. देव म्हणती ते देवच होती. कुत्री मांजरी होऊ शकतात का देव? नाही. आपण जर ठरवलं ना तर आपण देव होऊ शकतो, नाही देवच आहोत. पण आपलं आवरण बाजूला केलं पाहिजे. साधू संत आले, असे खरे साधू संत भेटले पाहिजे आणि ते आवरण आपलं दूर केलं पाहिजे. आपल्याला आवरण म्हणजे काय? मी देह आहे, हेच मोठं आवरण आहे. मी आणि माझं याच्यामध्ये आपण अडकलेलो आहे. म्हणतात ना, अहम ममतेच्या लवड सवडी माते न पावती बापुडी, म्हणून ही जन्म मरणाची दुतडी ढवळीत ठेलू. आणि ही जन्म मरणाची दुतडी संपणारी नाही आहे बरं का. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम य संसारे खलदुस्तारे कृपया पारे पाहे मुरारी भज गोविंदम मूढ मते. आपल्याला मूर्ख म्हटलेले, आपल्याला साधू संत मूर्ख म्हणतात. आपल्याला आपण कधी ऐकतो का हो त्यांचं? वाजत से बोंब कोणी नायकती काणी, वाजत से बोंब कोणी नायकती काणी, वाजत से बोंब कोणी नायकती काणी, वाजत से बोंब कोणी नायकती काणी. हरे हरे नाम म्हणता तया थोर झाली हानी, हरे हरे म्हणता तया थोर झाली हानी. जागा पाठी भयाली मोठी, तुला ठाव नाही पोटी. हे उठा उठा जागा पाठी भयाल मोठे, पंढरी वाचोली तुझा ठाव नाही मोठे. उठा उठा साधू संत सांगतात उठा उठा. आपण तर जागच आहे, मग कशाला ते उठा म्हणतात? उठा. आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे महा, स्वहिताचा घोर वहा, ध्यानी रहा श्रीहरीच्या. आपल्या स्वहित आपलं कशात आहे आपल्याला माहीत नाही. वाटे या जनाचे थोर बाचर, न करीती विचार स्वहिताचा. बघा, पूर्वी 400 वर्षापूर्वी तुकाराम महाराजांनी तर लिहून ठेवले, मडे झाकोनिया करितात पेरणी, कुणबियाची वाणी लवलाही. मडे झाकून पहिली पेरणी करायची. आता बाबा तसं नाही आहे ना, काही नाही ना. कारण आता काय गरज नाही. आले काय, मेले काय, गेले काय, काही नाही. एवढं खंत करत नाही आपण. पण आपल्याला ती खंत वाटली पाहिजे ना. खंती ते न करा
होणे गाढव कुत्रा. मडे झाकोनी या करितात पेरणी कुणबी याची वाणी लवलाही तया परी जायसी पावला हा नरदेह. त्याने म्हणजे तत्काळ आपण विचार केला पाहिजे. ह्या नरदेह आपल्याला मिळालेला आहे ना, त्यावेळेस मड झाकून ठेवायचे. 15 दिवस 13 दिवस तर आपल्या त्याच्यातच जातात, बरोबर ना. मग ते मड झाकून ठेवायचे, पेरणी करायचे. तसं आपल्याला हा मनुष्य जन्म मिळालेला आहे. आपण किती झडझडून निघायला पाहिजे हो. कोणाची मैत्रीला जायचं असेल तर आपण नाश्ता पाणी करत जातो का? नाही ना. तिथं कसं तत्पर असतो. मग इथं नको का? तरी झडझडून तातडी परमार्थाची करावी तातडी परमार्थाची करावी तातडी परमार्थाची. संत समागमे धरावी आवडे. समागमी धरावी आवडे. संत समागमे धरावी आवडे. समागमी धरावी आवडे. तातडी परमार्थाची करावी तातडी परमार्थाची करावी तातडी परमार्थाची. संत समागमी धरावी आवडी आणि करावी तातडी परमार्थाची. तरी झडझडून वहिला निघ ए भक्तीचे वाटे लाग. तरीच तू पावसी अव्यंग निज धाम माझे. अव्यंग असं त्याला नाव नाही, रूप नाही, रंग नाही, काहीच नाही. असं ते अव्यंग रूप आपल्याला भगवंताचं आपल्याला साध्य करून घ्यायचंय. सगळे चाललेली भजन चाललेली आहेत. माऊली म्हणतात 4थ्या अध्यायामध्ये भजनशीळ देख मनुष्य जात एक इथे मनुष्य जात सकळ स्वभावताच भजनशीळ झाले असे केवळ माझे ठाई परी ज्ञाने विन नासले. बुद्धी भेदासी आले आणि कल्पू नये ते कल्पू लागले. अनेकत्व अनेक आपण पाहतो, म्हणजे देव वेगळा आहे, मी वेगळा आहे, ही नावं आहे, ही रूपं आहे, पण तो परमात्मा एकच नटलेला आहे, चराचरामध्ये नटलेला आहे. पण जोपर्यंत आपल्यातला परमात्मा आपल्याला कळू शकत नाही ना, तोपर्यंत दुसऱ्यामधला कळू शकत नाही. साधू संतांनी तो पुल्या शरीरी करी पंढरी. सोहम ब्रह्म विदेवरे. सोहम ब्रह्म विदेवरे. सोहम ब्रह्म विदेवरे. पहावी दशवेद्वारी आपुली पंढरी. बघा, दशवेद्वारामध्ये पंढरी म्हटलेलं आहे. देह ही पंढरी आणि आत्मा हा विठ्ठल, नांदतो केवळ पांडुरंग. देहच पंढरी. आता बघा ना, तसं पाहायला गेलं तर ना, साधू संतांनी आहे ना हे प्रतीक मांडलेलं आहे. आपल्याला काही नाव ठेवायचं नाही, पण प्रतीक मांडलेलं आहे. आणि खरा देव आहे ना तुमच्या आमच्या हृदयामध्ये. साधू संतांनी आत बाहेर सगळीकडे तो चराचरेमध्ये भरलेला अशी अनुभूती त्या नामाने येते. हे आत बाहेर म्या कोंदिले जग निखिल माझेची होतले. परी कैसे कर्म आड आले ते मीच नाही म्हणती, किंवा मी नसे ऐसा कौन ठाव असे. परी प्राण्यांचे दैव कैसे जे न देखती माते. आपल्याला आहे ना देव चराचरामध्ये भरलेला आहे हो, पण आपली भक्ती आहे ना वेगळ्याच याने चाललेली, त्यामुळं आपल्याला कळू शकत नाही. जसं दृष्टांत ते तसं आपल्याला ज्ञानेश्वरी कळणार नाही. कारण आपल्याकडे ज्ञानेश्वरी आहे का? किती जणांकडे हात वरती करा बरं. हां, भरपूर लोक आहेत, पण त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरी असणारे भरपूर कमी आहेत, आहे ना. अहो, आपल्या मुलांना आपले ग्रंथ कळले पाहिजेत. आज वाईट वाटतंय ह्या याच्या धर्ममंडपामध्ये ना किती मुलं येतो इथं पाहिजेत ना, तर ना भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. तरणी मुलं पाहिजे तो म्हणतात ना, ऐसा नरदेह पाहुनी देख नाही झाली या मनुष्य देह प्राप्ती. परमार्थ साधू भोगा अंती एवढी नाही निश्चिंती मृत्यू प्राप्ती अनिवार्य. आज लोक म्हणतात नाही नाही आपण आहे ना नंतर परमार्थ करू रिटायर झाल्यावरती. तुम्हाला रिटायर तिथं झाले, तुम्हाला का काढलं बरं? रिटायर झाल्यावरती का काढलं? आज असे ना काही कामाचे राहिले नाही, काही कामाचे राहिले नाही. म्हणजे तुमची शरीर आहेत ना क्षीण झाले, तुमचे इंद्रिय क्षीण झालेले.
तिथं काही अचानक काही घटना घडू शकतात, तुम्हाला दिसू शकत नाही किंवा तुमच्या डोक्यावर जास्त परिणाम होऊ शकतो. अनेक अशा घटना त्या होऊ शकतात. म्हणून तुम्हाला तिथून काढलं आणि तुम्ही म्हणता का आता परमार्थ करू. कधी होणार आहे? मनुष्य देह प्राप्ती झाली आहे ना, तर परमार्थ साधू भोगा आणि ती सगळे भोग भोगायचे आणि मग परमार्थ करायचा. फुलं आवडतात देवाला, कोणती आवडतात? तो शिळी का ताजी आवडतात? ताजी आवडतात ना. मग ताजी ताजी फुलं पाहिजेत ना. आज आहे का आपल्या घरात तर ग्रंथ नाही आहेत, किंवा आपल्या मुलांना आपल्या साधू संतांचे ग्रंथ कोणते आहेत माहिती आहेत का? ज्ञानेश्वरी कशाला म्हणतात? गीता कोणाला म्हणतात? गीता कुणी कोणाला सांगितली? ज्ञानेश्वरी कुणी कोणाला सांगितली? गाथा म्हणजे काय? अमृत बाकीचे जाऊ द्या, एवढेच ग्रंथ माहिती आहेत का? फक्त हरिपाठ माहिती आहे, तो चाललाय आपला नाचण्यावारी चाललेला आहे. कधी कळणार आपल्या मुलांना? बाहेरच्या देशामधली लोक येतात, आपल्या इथे येतात आणि ते ग्रंथांचं शिक्षण ते घेतात, अवगत करून घेतात. काय त्या गीतेमध्ये कुणी सांगितले हो? अर्जुन आणि श्रीकृष्णाला सांगितलेली. आपल्याला माहिती असावं म्हणून मी सांगते, पण आपल्याला खरं माहीत नाही. आणि इथल्यांनी आहे ना ते सांगायचंय. कशाला गीता म्हणतात हो? खरंच नाही आहे कोणा गीता हा ग्रंथ आहे का सांगा बरं? जशी आहे तशी गीता वाचायची कधी? त्या गीतेने आपल्यासाठी म्हणतात ना, उपदेशिली गीता सुखी केले पार्था आणि जन्म मरण वार्ता खुंटविली. किंवा अर्जुनाचे निव्याजे गीता प्रकाशुनी श्रीराजे संसार एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. काय आपल्याला माहीत नाही संसार म्हणजे काय माहीत नाही. प्रपंच चाललाय आपला. लहानपणी खेळत होतो ना, तसंच आता मोठ्यापणी आपण खेळतोय. तसंच चाललेला हा प्रपंच. अहो साधू संत काय म्हणतात त्याच्याकडे लक्ष द्या. खरंच घरामध्ये ग्रंथ आणा. पुन्हा हा चान्स नाही आहे, हा गोल्डन चान्स मिळालेला आहे. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म आणि चुकली या वर्म फेरा पडे. इथं संसारातलं जर एखादं वर्म चुकलं तर पूर्ण नासतूस होतो. मग परमार्थातलं नको का आपण कळवून घ्यायला? परमार्थ कधी कळवून घेणार आहे? आपल्याला गेले ना, म्हणतात ना 20 गेले, 25 गेले, 30 गेले, कुणी आले तसेच गेले, 50 गेले, 60 गेले. काय जन्माला येऊन काय फायदा आहे हो? जन्माला आला हेला आणि पाणी वाहता वाहता नरदेह दुर्लभ जाणा, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना, मध्ये दुःख यातना, दयामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वसुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वसुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वसुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वसुदेव वासुदेव नरदेह दुर्लभ जाना, तुम्ही आठवा मधुसूदना. त्यामध्ये दुःख यातना, तुम्ही आठवा मधुसूदना. हा नरदेह आपल्याला मिळालेला आहे. आपण 100 वर्ष आपण म्हणतो, पण आज 100 वर्ष आहेत का कुणाचे? जगतं का एवढं कुणी? मग काही झोपत गेले. म्हणतात ना, अल्पायुष्य मानव देह शतगणिले अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनासी उरला पाएगा. हाय का वेळ आपल्याला? 100 वर्ष आयुष्य आहे. आता कालगणनेनुसार सांगते, मी 100 वर्ष तसं कुणाला नाहीच आहे. चुकून एखादे आजोबा आजी असतात 100 वर्ष भेटलेत, त्याच्यामधले आपले 50 वर्ष आपले झोपेत जातात. बालपण कितीतरी 17-18 वर्षापर्यंत बालपण जातं, काही कळत नाही. त्याच्यामध्ये रोगराई येतात. मग आपलं कधी भजन करणं हो? हाय वेळ आपल्याकडं. कधी सावध होणार? साधू संत मध्ये सावध झालो आलो हरीच्या जागरावर. आपण कधी सावध होणार? आपण चाललेलो आहे, मी गावाला पाहते ना, काही नाव नाही ठेवायचं आहे, चाललंय आपण दिवस रात्र काम करतो. त्यासाठी आपण आलोय का जन्माला? करायचं नाही असं नाही आहे, करायचंय. पण आपण कधीतरी असं एकटं बसून विचार करतो का, कशासाठी मी आलोय, कुठून आलोय, कुठं जाणार आहे? आलासी कोठोनी आजासी कवनारे ठाया, घरदार नाही तुझी अवघी लटकीच माया. सावध होई बापा काळ लागला मापा, प्रपंच गुंतू नको पाहे बुडत असे पापा. कधी आपण हे करणार हो? कधी सावध होणार हो?
तळमळ वाटते हो खरंच. का नाही ही लोक साधू संतांना ज्यांनी ते ज्ञान घेतले ना त्यांना अशी तळमळ वाटती. कारण येतो हिताचा कळवळा जीव तुटे तिळ तिळा, किंवा येतो हिताचा कळवळा पडतो काळा हाती. म्हणून या प्रत्येक जीव काळाच्या हातात चाललेला आहे. घडी हे जना न देखावे डोळा, पुढचंही जन न देखावे डोळा, हे जना न देखावे डोळा, पुढचंही जन न देखावे डोळा. कळवळा म्हणोनिया, येतो कळवळा म्हणोनिया, येतो कळवळा म्हणोनिया. साधू संतांना आपलं हित कळतं. आपले हित करणारे आहेत ना कोणीच नाही ना या जगात. ना आई, ना वडील, ना भाऊ, ना बहीण, नाही स्वतःची मुलं, कोणीच आपलं नाही या जगात. आपलं कोणीच नाही. आणि कोण नाही आपलं? कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहिणी बंधू चुलता, कृष्ण माझा. सगळं परमात्मा भरलेलं आहे हो. पण ह्या वेळेला कळलेलं आहे ना कोणी आपलं नाही आहे. आपल्याला आपली सोडवणूक करायची. माता पिता बंधू बहिणी येतो न पावती निर्वाणी, इष्टमित्र सजन सोयरे येतो सुखाची मांडणी, अंतकाळी सोडविना तुझं एका सद्गुरू वाचोनी. म्हणून आपल्याला सद्गुरूंना शरण जायचे. अशा सद्गुरूंना शरण जायचे. आज लोक म्हणतात आपल्याला मोक्ष मिळवायचा आहे. मोक्ष काय हातात असा मेल्यावर मोक्ष मिळेल. माऊली म्हणतात मोक्ष मेल्यापाठी आम्हासी होईल ऐसे जे म्हणते ते अति मूर्ख. सगळ्यांची भक्ती चाललेली आहे ना, सगळे म्हणतात हां आम्हाला मोक्ष मिळवण्यासाठी आम्ही करतोय. पण मोक्ष सहजासहजी मिळू शकत नाही. जवळ नाही ज्ञानप्राप्ती तव चुकेना यतायाती, गुरु कृपेविना अधोगती कल्पंतीही घडेना, किंवा गर्भवास चुकेना. जयास मोक्ष व्हावा तेने सद्गुरू करावा, आणि सद्गुरू वाचोनी मोक्ष पावावा हे कल्पंतीही घडेना. जोपर्यंत आपल्याला खरे सद्गुरू भेटत नाही. सद्गुरू म्हणजे कोणाला म्हणतात हो? सद्गुरू सत्य वस्तूची ओळख करून देतात, त्यांना सद्गुरू म्हणतात. अनुभव आणून देतात. उपदेश देती घेती ऐसे असंख्य गुरु शिष्य असती, परी उपदेशा सवे अनुभूती आणून देती ते खरे सद्गुरू. ते विरळेच असतात. आणि असे सद्गुरू आपल्याला भेटायला पाहिजे. असे सद्गुरूंना आपण शरण जायचंय. सद्गुरू अनेक साधू संतांचे प्रमाण आहे. सद्गुरू घेऊन सद्गुरू वाचून सापडे ना सोय, 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 सद्गुरू वाचून सापडे ना सोय. धरावे ते पाय आधी आधी बोला, धरावे ते पाय आधी आधी, धरावे ते पाय आधी आधी, धरावे ते पाय आधी आधी. आपणा सारिखे करती तात्काळ, आपणा सारिखे करीती तात्काळ, आपणा सारिखे करीती तात्काळ, आपणा सारिखे करती तात्काळ, आपणा सारिखे करीती तात्काळ, आपणा सारिखे करीती तात्काळ, आपणा सारिखे करीती तात्काळ, आपणा सारिखे करीती तात्काळ. सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी. पहिल्यांदा आपल्याला सद्गुरूंना शरण जायचे. असे सद्गुरू आपल्याला शोधायचे का आपला जन्म मरणाचा बेडा ते पार करतील. प्राणी माया जाळी पडिले सर्व दुःख, प्राणी माया जाळी पडिले सर्व दुःख निवारिले, मुक्त जेणे केले त्यासी सद्गुरू म्हणावे. म्हणजे आपल्याला या मायाच्या ह्याच्यातून आपल्याला बाहेर काढतात ना
त्यांना खरे सद्गुरू म्हणतात. ते माया जाळामधून आपल्याला बाहेर काढतात किंवा संसारापासून सोडविसाचे सद्गुरू ऐसे नाम त्याचे. एवढे नामदेव महाराज स्पेशालिस्ट होते, भक्तीचे स्पेशालिस्ट होते, तरी पण देवाच्या संगती जेवत होते. कीर्तनात देव त्यांच्या संगती नाचत होता. अखंड जया देवाचा शेजार, तरी अहंकार गेला नाही. अशा त्या नामदेव महाराजांना सुद्धा सद्गुरूंना शरण जाऊन त्यांना नाम घ्यावा लागला. आणि ते स्वतः म्हणतात का सद्गुरू वाचोनी नाम नाही हाता, साधन साधिता कोटी गुणे. किंवा सद्गुरू संसारी तारक नसेची निष्ठांक आन का कोणी. म्हणजे आपल्याला सद्गुरूंना शरण जायचं आहे. सद्गुरू जर जीवनात जर केले नाही तर आपल्याला खरं तत्व कळणार नाही, खरं ज्ञान कळणार नाही. ज्ञान म्हणजे काय हो? ज्ञान म्हणजे पहावे आपणासी आपण, या नाव बोलीचे ज्ञान. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पहावे आपणासी आपण, या नाव बोलीचे ज्ञान. त्यालाच नाम म्हणतात. आणि ते नाम आपल्याला, त्या नामाने आपल्या सर्व दुःखांची निवृत्ती आणि परमानंद सुखाची प्राप्ती होती. असं आपल्याला नाम घ्यायचंय. त्या अभंगाच्या मुक्ती नाम हाती मोक्ष, मुक्ती नाम हाती मोक्ष, नाम हाती मोक्ष, नाम हाती मोक्ष, मुखी नाम हाती मोक्ष, मुखी नाम हाती मोक्ष, मुखी नाम हाती मोक्ष, नाम हाती मोक्ष, नाम हाती मोक्ष, नाम हाती मोक्ष. ऐसी साक्ष बहुतांची, ऐसी साक्ष बहुतांची, वैष्णवांचा माल खरा, वैष्णवांचा माल खरा. हे ऐसी साक्ष बहुतांची, ऐसी साक्ष बहुतांची, वैष्णवांचा माल खरा, वैष्णवांचा माल खरा. मुखी नाम हाती मोक्ष, ऐसी साक्ष बहुतांची. नाम म्हणजे काय हो? नाम म्हणजे देवाला ठेवलेलं नाव आहे का? त्याला नाम म्हणतात का? नाही. रामकृष्ण हरी म्हणजे नाम नाही. ओम नमो भगवते वासुदेवाय नमो, रामकृष्ण हरी किंवा अनेक मंत्र आहेत, पण त्याला नाम म्हणत नाही. भगवान शंकर ज्या नामाची उपासना करतात, परत ब्रह्मदेव ज्या नामाची उपासना करतात, ते नाम आपल्याला घ्यायचे. शिव हळहळे तापला, तोही नामे शीतल झाला. नाम पावन पावन, त्याहून आहे पवित्र कोण. नाम शिवाला नामाचा आधार, केला कळिकार किंकर. शिवे पार्वतीसी बोधियेले, शिवे पार्वतीसी बोधियेले, शिवे पार्वतीसी बोधियेले, शिव पार्वतीसी बोधियेले, शिव पार्वतीसी बोधियेले, शिव पार्वतीसी बोधियेले, शिव पार्वतीसी बोधियेले. छान बाबा, प्रमाण छान देतात एकदम मस्त. म्हणजे नामच सांगतात ते एक प्रकारे. शिवाने म्हणजे भगवान शंकर आणि पार्वतीला जो मंत्र सांगितलेला ना, तो मंत्र आपल्याला घ्यायचा आहे. आणि त्या अभंगामध्ये सांगतात शिव हळहळे तापला, तोही नामे शीतल झाला. नाम पावन पावन, त्याहून पवित्र आहे कोण. नामासी शिवासी नामाचा आधार, केला कळिकार किंकार. मरण आले जरी काशीपुरी, त्यासी नामच उद्धारी. 18 पुराणांच्या पोटी, नाही नामाविना गोष्टी. नामा म्हणे अवघी चोरे, एक हरिनाम सोय रे. बघा लाच्या चरणामध्ये सांगतात किंवा थांबा, मरण आले काशीपुरी, त्यासी नामच उद्धारी. आपण म्हणतो
मोक्ष देऊनी उदार काशी होय कीर परी वेचावे लागे शरीर ते गावी. म्हणजे आपण काशीला गेल्यावरती तिथं मरण आलं ना, आपण म्हणतो का नाही मोक्ष झाला. बिलकुल मोक्ष नाही झाला. तिथून काही नेली लोकांना, बरेच लोकांना नेलं मरण्यासाठी, पण ते चांगले खडखडीत होऊन आले इकडं मेले. तिथं शरीर ठेवायला लागतो. आणि मोक्ष हा जिवंतपणी याच देही याच डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. पण एकनाथ महाराज म्हणतात याच डोळी याच डोळा याच देही याच डोळा भोगीचे मुक्तीचा सोहळा. ऐसा कोणी विरळा तो स्वस्वरूपाचा जिवाळा. असे न कमी असतात बरं का नाम घेणारे, पण खूप कमी असतात. आणि बघा नामा म्हणे अवघी चोरे, अनेक मंत्र आहेत ते चोर सांगितलेले का, तर तुम्हाला ते स्वर्ग नरक वाटा चोरांच्या, तुम्हाला स्वर्गाला किंवा नरकाला पाठवणारे अनेक मंत्र आहेत ते. पण नामच एक हरिनाम सोयरे, ते तुमचा सोयरा आहे नाम. त्या नामानेच आपल्याला उद्धार होऊ शकतो. असं नाम घ्यायचंय. आणि ते नाम बघा मगाशी चालला होता विषय, मेल्यावरती मोक्ष मिळेल. जर आता आपण सगळे शेतकरी आहे, रामदास स्वामी म्हणतात जिता नाही भगवत भक्ती मेल्यावर कैसे मिळेल मुक्ती. धान्य पेरीलच नाही ते उगवेल कैसे. तुम्ही धान्य पेरूच नका वावरांमध्ये. पाऊस बिऊस पडला ना, पाळी बिळी घालायची, सगळी मशागत चांगली करून ठेवायची आणि पेरायचंच नाही. आणि जायचं नंतर 1-2 महिने निघतात ना पीक, तेव्हा जायचं विळा घेऊन डायरेक्ट काढायला. जमल का? नाही ना जमणार. पहिलं पेरलं पाहिजे आणि मग उगवल, त्याची मशागत करायला लागती आणि मग उगवल. मग काही आपलं कोणी ठेवलं हो मोक्ष मेल्यावरती मिळेल? मेल्यावर नाही, याच देहामध्ये आपल्याला मोक्ष मिळवायचा आहे. त्याच्यासाठीच हे शरीर दिलेलं आहे. पण त्या शरीराचं आज फक्त चाललंय खायचं प्यायचं, त्याची ठेपठाप ठेवायची. पण असं भेटलेलं नाही, ते वाया घालू नका. सांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. जन्म वाया गेला, काहीच जन्माला येऊन काहीच फायदा नाही झालेला. साधू संत म्हणतात फुकट आले हो, धरणीला भार आले आणि गेले असेच. माझी आहे भक्ती विना जळवता याचे जियाले पण, अगा पृथ्वीवर पाषाण नसती काय, किंवा ऐक प्राण्याच्या ठाई या ज्ञानाची आवडीच नाही तयाचे जियाले म्हणू काय वरी मेलेलेच. अहो किती साधू संत आपल्याला बोलतात हो. नाही कधीतरी बटकीचे म्हटलेले आहेत. मी नाही म्हणत, तुकाराम महाराज म्हणतात. आणि का नाही या जागावरून मी नाही बोलत. सालुंकी मंजुळा बोलत असे वाले शिकविता धनी बोलविता धनी वेगळाच आहे. कारण का येतो हिताचा कळवळा म्हणून बोलते. मग आपल्याला ते नाम घ्यायचं आणि त्या नामाने, आणि ते नाम ना बघा आदि मध्य अंती निज बीज ओंकार ध्रुव प्रल्हाद अंब ऋषी मानिला निर्धार. ओंकार म्हणजे ओंकार विन मंत्र श्रेणी, हे जाण बाळकाची कहाणी. ओंकार नाही ना नामामध्ये, तो मंत्रच नाही आहे. आणि या मंत्र मी चक्रपाणी सकळ मंत्र त्याचे नि पावन. आपण जो मंत्र म्हणतो ना रामकृष्ण हरी मंत्र आहे ना, हा फक्त म्हणतात उघड्या बाजारी कथा येतो नावडे पंढरीनाथा. आपल्याला मंत्र घ्यायचा, सद्गुरू असे भेटले पाहिजे, त्यांच्याकडनं आपल्याला नामच भेटला. आणि तळमळ करा ना, का नाही होणार हो. तळमळी हे चित्त घातले बाहेरी लाहीच्या परी फुटत असे किंवा किर झाला. आपल्याला असं मुमुक्षत्व जागृत झालं ना, अहो खरंच संत येतील. आपल्याला एक गोष्ट मिळालेली देवाकडनं, देवाची कृपा झाली, आपल्याला मनुष्य जन्म मिळालेला आहे. दुर्लभ मनुष्य देह देही नाम क्षणभंगुर. दुर्लभ मनुष्य देह आणि देही नाम क्षणभंगुर. म्हणजे ना आपल्याला मनुष्य जन्म भेटलेला आहे, त्याबरोबर आपल्याला मुमुक्षत्व प्राप्त झालं पाहिजे. मी कशासाठी आलो आहे. आणि असं जर नक्की वाटलं ना, आपल्याला नक्की साधू संत शोधित येतात हो. निळोबा महाराजांसाठी आज आपण म्हणतो तुकाराम महाराज 3 वेळा आले होते. आणि मग तर मग बाबाजी चैतन्य त्यांच्यासाठी आले नाही का. आपल्या एवढ्या गावात जवळ आहे, घ्या ना विजय चैतन्य विजय ग्रंथ वाचा. त्या ग्रंथामध्ये काय सांगितलेलं आहे, त्या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे का तुकाराम महाराजांसाठी सुद्धा बाबाजी चैतन्य साक्षात आले असे. आणि मग त्यांनी अनुग्रह दिलेला आहे. आणि तो अनुग्रह आपल्याला घ्यायचा आहे. ज्या क्षणी अनुग्रह झाला त्या क्षणी मोक्ष झाला. बंधन नाही आत्म्याला बोलूच नये. आणि त्या नामाने आपल्याला जन्म मरण टळलं जातं. जन्म मरण वाचून जन्मा मरणापासून सुटला तया नाव मोक्ष झाला. तत्वे शोधता पावला तत्वता वस्तू. आणि त्या ज्ञानाने आपला मीपणा जातो. मीपणापासून सुटला तोची मुक्त झाला. आणि बोलला अथवा मुका तो मुक्तच. आपल्याला असं ज्ञान घ्यायचं आहे. आणि ते ज्ञान
ते नामानेच फक्त मोक्ष मिळू शकतो असं अभंगात पहिल्या चरणात ते बोललेत. आणि नंतरला दुसऱ्या टुकेमध्ये सांगतात, काय सांगतात? मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची. कोण कोण साक्ष देतात हो? अनेक साधू संतांची वेदशास्त्र देती ग्वाही. वेदशास्त्र हाका मारिती लोका गाफील निजल्याने काळ देईल धोका. किंवा नामापाशी चारी मुक्ती ऐसे बोलती वेद 4 वेद 6 शास्त्र देतात साक्ष. ते साक्ष देतात. मग आपल्याला नको का आपल्याला त्यांचं ऐकायला वेदांचं शास्त्रांचं? शास्त्रांमध्ये काय सांगितलेलं आहे, वेदांमध्ये काय सांगितलेलं आहे ते तर कळणारच नाही. आपण हेच नाही कळत, साधू संतांनी सोप्या भाषेमध्ये लिहून ठेवलेले आहे ते आपल्याला कळत नाही. तर वेदशास्त्र आपण कधी पाहणार आहेत? हां, आपल्याला शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे का तो परमात्मा तुम्ही जाणून घ्या. सर्व खलविदम ब्रह्म आहे ते तुम्ही जाणून घ्या. किंवा सगळं सांगतात ना, ब्रह्म सत्य जगत मिथ्य जीव ब्रह्म ना पराह. सगळं ब्रह्म आहे पण ह्या नामाने आपल्याला कळू शकतं. असे अनेक साधू संतांनी ग्वाही दिलेली. जेवढे पाप नाही जेवढे नाही पाप जगात म्हणजे ना ते नाम आहे ना, किती जरी पाप असलं हरी उच्चारिता अनंत पापराशी जातील लयाशी क्षण मात्रे. किंवा तुकाराम महाराज म्हणतात जळतील पापे जन्मांतरेचे नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. त्या नामाने काय होईल हो? त्याला नाम म्हटलेले, ज्ञान म्हटलेले, तत्व म्हटलेले. आणि ते तत्व गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आती जैसे. त्या नामाने आपल्याला समाधान मिळू शकतं. ते जर गुरूंकडनं ते ज्ञान जर आलं, आत्म्याचं दर्शन होऊ शकतं आणि त्या आत्म्याच्या दर्शनाने आपल्याला समाधान होऊ शकतं. ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे मग शांतीचा अंकुर फुटे आणि विस्तार बहु प्रगटे आत्मबोधाचा. अनेक साधू संतांनी साक्ष दिलेली आहे का त्या नामानेच मोक्ष मिळतो. संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे पाय. आणि ते हरी किंवा नाम किंवा तत्व किंवा ज्ञान सगळं एकाच याला म्हटलेलं आहे. एथ अविद्या नाशू हे स्थळ मोक्षपादान फळ. या दोन्हीचं केवळ साधन ज्ञान. त्या ज्ञानांनीच आपल्याला मोक्ष मिळू शकतो. आपलं अविद्या जाऊ शकतं. भगवान शंकराला ते ज्ञान घ्यावं लागलं. किंवा सृष्टीच्या उपक्रमा पूर्वी गाविरोत्तमा आणि वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता. ते नाम ब्रह्मदेवाला घ्यावं लागलं. आणि ते नाम तुम्हा आपल्याला नको घ्यायला. ब्रह्मदेवाला जेव्हा सृष्टी बनवायची होती ना, म्हणतात ना, तो सर्व मंत्रांचा राजा प्रणव आदी वर्णभुजा तुझा सत्कारू तिजा सत्कारू दुजा तत्कारू तिजा सत्कारू. म्हणजे सर्व मंत्रांचा राजा प्रणव आदी वर्णभुजा दुजा सत्कारू तिजा तित्कारू तत्कारू तू दुजा तिजा सत्कारू. म्हणजे याच्यामध्ये नाम सांगितलेलं आहे. आणि ते नाम कोणाकोणाला दिलं हो? स्वतः भगवंतानी त्याच्या आईवडिलांना दिलं नाही. जे न सांगे पिता वसुदेवासी, जे न सांगे माता देवकीसी, जे न सांगे पुत्र बंधू बळीभद्रासी. किंवा भागवतमध्ये सुद्धा सांगतात ते त्याच्या मुलाला नाही सांगितलं, आत्याला नाही सांगितलं, देवकी मातेला नाही सांगितलं, वसुदेवाला नाही सांगितलं. आणि मग ते आपण म्हणू का आपल्याला कसं काय मिळू शकतं? कारण म्हणतात ना, तीळ तीळ पुण्य साचा पडे तरीच हे बहुत जन्मी जोडे. नाम तुझ्या वाचेशी आतुडे समागम घडे संतांचा. आपलं जर पुण्य गाठीला असेल ना तर नक्की आपल्याला मिळू शकतं. तुका म्हणे साधन सुलभ गोमटे परी उपस्थिते पूर्व पुण्य. किंवा ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. असं ते नाम आपल्याला घ्यायचंय. आणि ते नाम देणारे असे वैष्णव असतात. त्या वैष्णवांकडं गेलं तर खरे आपल्या वस्तूची किंमत कळू शकते. अभंगाच्या वैष्णवांचा माल खरा
वैष्णवांचा माल खरा, 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 वैष्णवांचा माल करा, वैष्णवांचा माल करा, वैष्णवांचा माल करा, हो वैष्णवांचा माल करा, वैष्णवांचा माल करा, वैष्णवांचा माल करा. तुर तुरा वस्तुसी, तुर तुरा वस्तुसी, तुर तुरा वस्तुसी, वैष्णवांचा माल खरा, 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 हो वैष्णवांचा माल खरा. तुर तुरा वस्तुसी, तुर तुरा वस्तुसी, तुर तुरा वस्तुसी, वैष्णवांचा माल करा, वैष्णवांचा माल करा, वैष्णवांचा माल करा, हो वैष्णवांचा माल करा, वैष्णवांचा माल करा, वैष्णवांचा माल वैष्णवांचा माल करा तुर तुरा वस्तुसी. वैष्णव कोणाला म्हणतात हो? नामदेव महाराजांचा एक अभंग आहे. वेद अध्ययन करसी तरी वैदिक होसी, वैष्णव न होसी अरे जना, यज्ञ करसी परी याज्ञिक होसी, परी वैष्णव न होसी अरे जना, कर्म करसी तरी कर्मठ होसी, परी वैष्णव न होसी अरे. मग काय केलं आपण वैष्णव हो? लाचाच्यानं ते म्हणतात, नामा म्हणे नाम केशवासी घेसी, तरीच वैष्णव होसी अरे जना. ते नाम घेतल्यानंतर आपण वैष्णव होऊ शकतो. किंवा वैष्णव तो जया अवघे देवावरी माया, देवावरी माया, अवघे देवावरी माया, वैष्णव तो खरा, अवघी देवावरी माया, अवघी देवावरी माया, अवघी देवावरी माया. वैष्णव तो जया अवघी देवावरी माया, किंवा विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. वैष्णव पाहत नाही, हा स्त्री आहे, ही पुरुष आहे, या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. त्यांना संत म्हणतात किंवा वैष्णव म्हणतात. वैष्णवांचा माल खरा. माल म्हणजे कोणतं सांगितलंय? घेतला दुकान देती आली यासी दान, संत उदार उदार भरले अनंत भंडार. किंवा धन्याचा हा माल, मी तो हमाल. साधू संत आहेत ना, हमाल मानतात बरं का, भारवाही. साधू संत आहे ना, स्वतःला हमाल मानतात. हा खरा कोणाचा माल आहे? धन्याचा. तुका म्हणे माल माझा विठ्ठल तो एक. म्हणजे आपला खरा माल कोणता आहे? तर विठ्ठल आहे. आणि त्या विठ्ठलाला ओळखण्यासाठी साधू संतांनी वस्तू म्हटलेलं आहे त्या देवाला. बघा, माऊलींनी अनेक प्रमाणे सांगितलेली, परमात्मा ते एक असे, ते एक परमात्मा ऐसे, जे एक वस्तू असे, ते जया दिसे ज्ञानास्तव. म्हणजे परमात्म्याला वस्तू म्हटलेले. बघा, अशी कितीतरी प्रमाणं आलेली आहे. सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे ऐसी, जी बुद्धीस पुरे अहर्निशी ती वस्तुगा मी. आपण खरं आहेत ना, परमात्मा स्वरूप आहोत, ब्रह्मस्वरूप आहोत, किंवा आपण जीव नाही आहे. अनेक जणांनी सांगितलेले, हे नरा आत बघ जरा, जीव हा खरा नव्हे ही माया, तू बुद्धी दर्पणी ब्रह्मरवीची छाया. हे नरा म्हणजे आपण आहे ना परमात्माचे, त्याला वस्तू म्हटलेले. उपजे आणि नाशे येतो मायावशी दिसे, परी ते अविनाशी. अविनाशी.
उपजे आणि नाशे येतो मायावशी दिसे. एरवी तत्वता वस्तू जे असे ते अविनाशी. वस्तू आपल्याला दिसत नाही, आपल्याला वेगळं दिसतं. म्हणजे स्वरूपच आहे ते परमात्म्याचं. म्हणजे बघा एक भागवतमध्ये ओवी, आन आसुनी आन देखती तयासी आभास म्हणती. शुक्तिके माझे रजत भ्रांती तय सर्पासी दोरासी म्हणती महासर्प. काय सांगितलेलं आहे ह्या ओवीमध्ये? आन आसोनी आन देखती आहे ईश्वराचं स्वरूप, पण आपण काय पाहतो? वेगळं. ज्ञाने विन भासती, तसं म्हणतात ना, ज्ञान नसल्यावरती आपल्याला अनेकत्व वाटतं. तसं आन आसोनी आन देखती तयासी म्हणती आभास, त्याला भ्रांती म्हणतात. किंवा सूर्याचे किरण निखळ, सूर्याचे किरण निखळ आहे, पण आपण त्याला काय म्हणतो? मृगजळ. तयासी म्हणती मृगजळ. तैसे शुद्ध वस्तूची केवळ तयासी संसारू बरळ म्हणतात. ती आपण बरळतोय, आपण सूर्य एवढा लखलखीत पडलेलं आहे, आपण ते म्हणतो ते पाणी आहे, मृगजळ आहे. हां, तसं आहे का? ही आपल्याला भ्रांती झालेली आहे, म्हणून आपण फसतो. म्हणतात ना, दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. आणि मग आपल्याला ही वस्तू आपल्याला ओळखायची. परमात्म्यालाच वस्तू म्हटलेले, त्या वस्तूचा शोध करायचा आहे, आणि ती वस्तू म्हणजे देवाला म्हटलेले. किंवा अमृतानुभवमध्ये सांगतात का, वस्तूशी जाणो जाता वस्तूशी जाण तत्वता, मग जाणणे आणि जाणता कैसा उरे. वस्तूलाच जर आपण वस्तूला शोधायला गेल्यावर ती वस्तूच आपण होऊन जातो. जसं देवाला पाहायला गेल्यावर ती तुकाराम महाराज म्हणतात, देवच झालो देव पाहावयासी गेलो ते देवच होऊन ठेलो. त्या वस्तूला पाहायला गेलो आपण, ती वस्तू होतो. आणि ही वस्तू सांगितलेली, वैष्णवांचा माल करा तूर तुरा वस्तूसी. त्या वस्तूला आपण ओळखायचं आहे. आणि वस्तू म्हणजेच नाम सांगितलेलं आहे, परमात्मा सांगितलेलं आहे. आणि हे देवाला भेटण्यासाठी ना ही अनेक साधनं लागत नाही आहेत. आपल्याला फक्त काय पाहिजे? एक भाव पाहिजे. भावाविनं जो केला तो शीन. शुद्ध भावाविनं जो केला तो शीन. शुद्ध भाव ज्याचा झाला देव दुरी नाही त्याला. काही न लगे एक भावची कारण, तुका म्हणे आन विठोबाची. तुका म्हणे आन विठोबाची. तुका म्हणे आन विठोबाची. काही न लगे भावाची कारण, तुका म्हणे आन विठोबाची. तुका म्हणे आन विठोबाची. तुका म्हणे आन विठोबाची. साधू संत तुकाराम महाराज शपथ घेऊन सांगतात, हो देवाला फक्त तुमचा भाव पाहिजे. जैसा ज्याचा भाव तैसा मी देव. जसा आपला भाव आहे ना तसं तो देव हे करणार आहे. देवाला काही ना लगे एक भावाची कारण, वाहत असे आन विठोबाची. देवाला भावानी आणि प्रेमानं आपण आकळू शकतो. म्हणतात ना, भावे विन देव न कळे निसंदेह, गुरु विना अनुभव कैसा कळे. किंवा भाव बळे आकळे एरवी ना कळे, कर तळी आवळे तैसा हरी. आपण कळतरावरती जसा हरी आहे ना, तसा आपण त्या भगवंताला आपण म्हणजे अनुभवू शकतो. आणि भगवंत आहे ना, पाहण्याची वस्तू नाही, त्याला नाव नाही, रूप नाही, रंग नाही, काहीच नाही. म्हणतात ना, तो हा लोकात्रय आकारू, जेतीचा हा विस्तारू, नाम वर्ण आकारू चिन्ह नाही. म्हणजे त्याला आकार नाही, रूप नाही, रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार तूची रघुराया. किंवा देव देव म्हणून व्यर्थ काही नसी, निज देव नेनसी मुळी कोण. देवा नाही नाव, देवा नाही रूप, देवा नाही रंग, कोठे काही. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, आणि अखंडित सेवा करा त्याची. त्या वस्तूला आत्मा पण म्हटलेलं आहे. आणि त्या आत्म्याला आपल्याला ओळखायचं आहे. आपणच आत्मा आहोत. मग आत्मा असल्यावरती कसलं जन्म, कसलं मरण, कसलं बद्ध, कसलं मोक्ष. येणे नाही, जाणे नाही, बद्ध नाही, मोक्ष नाही आत्म्याच्या ठाई.
आणि ती वस्तूची आपण ओळख केल्यानंतर आपल्याला काहीच लागत नाही. कुठं फिरायची गरज नाही, तीर्थयात्रा करायची गरज नाही, काहीच नाही. हे तिसऱ्या चरणात तुकाराम महाराज सांगतात. भस्मदंड लगे काठी, 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 कीर्तियाटी भ्रमण, कीर्तियाटी भ्रमण, वैष्णवांचा माल खरा, सर्वांचा माल खरा, कीर्तियाटे भ्रमण, कीर्तियाटी भ्रमण, वैष्णवांचा माल खरा, वैष्णवाचा माल खरा. तुकाराम महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात काय सांगतात? भस्मदंड काठी भस्मदंड न लगे काठी, तीर्थाटी भ्रमण. भस्म लावायची गरज नाही म्हणतात ना. म्हणजे उकड्यावर लोळतात ते काय कमी भस्म लावतात का? किंवा पाण्यात असतात, पाण्यात आता लोक जाऊन बसतात बरीच तपश्चर्या करीत, मग ते काय बेडूक मासे काय तिथं कमी आहेत का? किंवा उपवास करतात, हां, मग ते काय दुष्काळात मेले ते काय थोडे कमी आहेत का? हां, यांनी देव मिळत नाही. देव मिळण्यासाठी आपल्याला संत भेटले तर, आपल्याला नाम मिळालं ना तर निश्चित देव मिळतो, देवाचा अनुभव येतो. मग आपल्याला असं म्हणतात ना, न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे दंडन मुंडन, न लगे पंचांगनी साधन, तुम्ही आठवा मधुसूदन. तीर्थयात्रा करायची गरज नाही. म्हणतात ना, जत्रा में बिठाया फतरा, तीरथ बनाया पाणी, सब पैसे की धुलदानी, दुनिया बडी दिवाणी. पैसे पाणी झालं का चालला आपण फिरायला, चला पंढरपूरला जाऊ, किंवा आता बरेच चारीधाम, बरेच लोक गावाकडून ना खूप लोक जातात बरं का, तीर्थयात्रेंना वगैरे खूप जातात. नाही ठीक आहे, चांगलं आहे, पण देवाला जाणून जायचंय. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. किती पण त्रिवेणीचे स्नान करा किंवा किती काय काय करा, पण व्यर्थ सांगितलेले. जर नाम नसेल तर, नामासी विनमुख तो नर पापिया, किंवा नामा परते साधन नाही, जे तू करशील अनेक काही, जे तू करशील अनेक काही, जे तू करशील अनेक काही. नामा परते साधन नाही, जे तू करशील अनेक काही, जे तू करशील अनेक काही, जे तू करशील अनेक काही. नामा परते साधन नाही, जे तू करशील अनेक काही, किंवा नामा परते जगी नामा परते तत्व नाही रे अन्यथा, वाया अनेक पंथा जाशील जनी. अनेक प्रकारचे चाललेले हे पंचांगनी साधन. म्हणजे अनेक लोक बघा, आता तर नाही आहेत, पहिले आहेत ना 4 युगामध्ये 3 युगांमध्ये ना खूप म्हणजे असं खडतर, त्यांना भगवंताला भेटण्यासाठी खडतर प्रवास, त्यांना साधना करावा लागायची. सांगतात ना, कृतयुगामध्ये शमदमादी साधन, त्रेतायुगा माझी वेदोक्त यज्ञ, परत द्वापर युगा माझी आगमोक्त पूजन, तंत्रविधान विधियुक्त. या परी त्रियुगी जना संकट साधना, परम संकट साधना करीताही परी मना उपरमू नाही. एवढी कडक साधना करायची. शमदमा म्हणजे इंद्रियांवरती आणि मनावरती नियंत्रण ठेवायचं. वेदांनी सांगितलेले यज्ञ करायचे, किंवा देवांनी जे सांगितलेले ना पूजन वगैरे, त्या पद्धतीनेच करायचं. आणि जर चुकीचं झालं तर त्याचं वेगळा परिणाम व्हायचा. पण कलियुगामध्ये आहे ना, असं म्हणतात ना, अवघीचं साधन आहे. कलीनी लाजवली कीर्तने, गाता नाचता आपणे वश करणे परमात्मा. परमात्माने अहो कलियुगामध्ये खूप सोपं साधन आहे. तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, पण शाना तो धनी घेतो येथे. शाना असेल तो फक्त इथपर्यंत येऊ शकतो. खूप साधन सोपं आहे.
आणि ते साधन घेण्यासाठी आपल्याला अनेक साधनं करावं लागणार नाही. नाना साधनांच्या केल्या खटपटा, येतो न पावती तुझ्या दारवंटा, जाणो जाणीव घाली आडपटा, योग अभ्यास सिद्धिता ती वाटा. हो, अनेक साधनं आहेत, खडतर आहेत. आता मगाशी पण सांगितलं, हे काशीला जाऊन ते मरावं लागतं. म्हणजे म्हणतात ना, कासे असी तपा धावा, जवळी असता शेजे गावा, रामाजवळी चुकले जपी तपी भांबावले, तीर्थी नाही क्षेत्री नाही, जवळी असता भ्रांती पाही. म्हणजे आपल्या जवळच परमात्मा आहे, पण आपण इकडं तिकडं शोधतोय, जप तप करतोय. माऊली तर म्हणतात हे काही करायची गरज नाही. देवांतरानं बजावे, व्रत निमोन ना करावे, दूर शरीराती न पडावे, दूर केवी न वचावे, तीर्थासी का. म्हणजे करायचीच गरज नाही. तुम्ही व्रत नियमन नका करा, काहीच करायची गरज नाही. आपलं चाललेलं आहे किती. आता नवरात्र आली का उपवास तापस बघा, किती उपवास करतात. 9 दिवस ते चप्पल नाही घालायची, वावरावं हिंडायचं फिरायचं, तसंच फिरायचं, अनुमानी चपलाने. अहो, शरीराला त्रास देऊन करायची गरजच नाही काही, पण आपण ते करतो. आपल्याला वाटतं याच्यातून आपण शरीराला त्रास देतो. यांनी साध्य काहीच होणार नाही. हां, तुमचं पुण्य वाढेल ना, पुण्य वाढन आणि तुम्ही जाल स्वर्गाला. पण स्वर्गाचं सुद्धा लोक म्हणतात का इकडे येणार आहे, आम्ही इकडे यावं वाटतं त्यांना. स्वर्गीचे अमर इच्छिताची देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्मा किंवा इहलोकीचा हा देव, देवी इच्छिताची पाहे, धन्य आम्ही जन्मा आलो, दास विठोबाचे झालो. अहो, आपण खरंच तरीच जन्मा यावे, दास विठोबाचे व्हावे. नाही तरी काही थोडी श्वान शुकर आहे बापुढे. जन्माला आलो ना तर दास विठोबाचे व्हावं. जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखील या. आणि विठ्ठल म्हणजे पंढरपूरला आहे तो विठ्ठल नाही सांगायचा आहे, तुमच्या आमच्या हृदयामध्ये आहे. ज्या सत्तेने आपण चालतोय, ज्या सत्तेने आपण बोलतोय, ह्या झाडाची पानसुद्धा ज्या सत्तेने हलते ना, त्या सत्तेला आपल्याला ओळखायचे. चाले हे शरीर कोणाची या सत्ते, कोण बोलविन हरिविन, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नका. आपण पाहतोय, बोलतोय, चालतोय. आम्ही इथपर्यंत आलोय, कोणी आणलं आपल्याला? आपण आलोय? आपण नाही आलेलो. आपल्याला चालवणारी ती शक्ती वेगळी, त्या शक्तीला ओळखायचे. आणि त्या शक्तीला ओळखून आपल्याला हे काहीच करायची गरज नाही. म्हणून आपण त्या परमात्म्याला ओळखायचे. एक वेळ त्याचं, त्या पांडुरंग परमात्म्याचं भजन करूया. विठोबा रखुमाई, 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 मुखी नाम हाती मोक्ष, ऐसी साक्ष बहुतांची, वैष्णवांचा माल खरा, तुरतुरा वस्तुशी, भस्मदंड न लगे काठी, तीर्था आटी ब्रह्मना. वैष्णवांचा माल खरा, तुरतुरा वस्तुशी, तुका म्हणे आडकाठी. बघा, तुकाराम महाराज म्हणतात, देवाला भेटण्यासाठी ना काहीच आडकाठ नाही का. फक्त आपल्याला ना तळमळ पाहिजे. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे, कै ऐसी दशा येईल माझे अंगा, चित्त पांडुरंगा झुरत असे. अहो, मुलगी आहे ना, सासरला जाताना आहे ना, किती रडती हो, किती तिला वाईट वाटतो. बघा, त्या अभंगामध्ये सांगितलंय, कन्या सासुऱ्याशी जाय मागे परतुनी पाहे. पण किती दिवसाचा असतो, तेवढ्या पुरतीच ती रडत असते ना, नंतर झाली सबसारखी. तैसा कन्या सासुऱ्याशी जाय, तैसे झाले माझ्या जीवा, केव्हा भेटसी केधवा, जीवना वेगळी मासुळी, किंवा चुकली या माय बाळ हुर हुर पाय. आईची आणि बाळाची ताटातूट झाली.
आणि कितीतरी यात्रेमध्ये झाली आपल्या यात्रेमध्ये कपर्दिकेश्वराची काय गर्दी असती बापरे. त्या याच्यामध्ये आईची आणि बाळाची ताटातूट झाली आणि बऱ्याच वेळाने ते बाळ चुकलं. त्याला एक बाई भेटती आणि ती म्हणते बाळा मी तुला हे देते, बाळा मी तुला ते देते. ते बाळ काय म्हणतो गप्प बस. नको मला फक्त आईच पाहिजे, काहीच नको मला फक्त आईच पाहिजे. कितीतरी त्याला खेळणी देते, खाऊ देतो, पण ते बाळ ऐकत नाही. आणि आई पण किती त्या बाळाला शोधत असते हो. पण जेव्हा भेट होती तेव्हा काय होतो, किती आनंद होतो तो. पण हे किती दिवसासाठी आहे, किती दिवसासाठी. ते बाळ मोठं झालं ते म्हणा आई तू हरवली तरी हरवू दे, जाऊ दे काही. हां तसं पण तसं तुकाराम महाराज म्हणतात नाही, जीवना वेगळी मासोळी, जीवना वेगळे मासोळे मासोळे, जीवना वेगळे मासोळे वेगळी मासळे, जीवना वेगळी मासळे. तैसा तो कातळ मळे, तैसा तू कातळ मळे तळमळे. झाले माझ्या माझ्या जीवा तैसे झाले माझ्या जीवा. जैसा तुका तळमळे, जैसा तुका तळमळे, तैसे झाले माझ्या जीवा. तैसे झाले माझ्या जीवा. बघा जीवना वेगळी मासोळी आणि तैसा तुका तळमळी. त्या पाण्यातून ना माशाला बाहेर काढायचं काय होतं हो त्याला, किती तळमळ करत राहतो. तसं तुकाराम महाराज म्हणतात का आपल्याला देवाला भेटण्यासाठी ना एवढी तळमळ पाहिजे तेव्हा देव भेटू शकतो. तुका म्हणे आड काठी नाही भेटी देवासी, तुका म्हणे का रे नाशिवंतासाठी देवासवे आटी पाडीत असो. नाशिवंत जे डोळ्यांना दिसतंय ना सगळं नाशिवंत आहे, आणि जे आहे ना प्रगट ते जाणावे असार आणि गुह्य ते जाणावे सार. परी हा विचार गुरुमुखे उमजे ना. जोपर्यंत आपल्याला सद्गुरू भेटत नाही ना तोपर्यंत आपल्याला खरे नाशिवंत किंवा सार काय ना हे कळू शकणार नाही. म्हणून अशा सद्गुरूंना शरण जा. गळ्यात पवित्र तुळशीची आमचा विषयच हा आहे. कारण नाम पर प्रकट म्हटलं ना तर हे सांगावंच लागतं ना. नाम घ्यायचं म्हटल्यावर मग पहिली माळ घालावं लागती. आपल्या इकडं आहे का नाही पद्धत, गेल्यावरती माळ घालायला लागते बरोबर ना. आज मी बऱ्याच जणांच्या गळ्यात पाहिल्या माळा नाही वाटत आहे, घातलेलेच नाही आहेत, मग कधी घालणार आहे. अहो जिवंतपणी या देहावरती तुळशी पत्र ठेवा. हा देह आपला नाही आहे, आपल्याला फक्त काही कार्यासाठी दिलेला आहे. पाहे पा शरीराची या गावा जया लागी आले गा पांडवा, तो कार्य तू अवघा सांडोनिया. ज्या कामासाठी आपण आलेलो आहे ना ते कार्यच आपण विसरलेलो आहे, आणि म्हणून आपलं आहे ना हे वेगळ्या साईडला चाललेलो आहे आपण. आपलं खरं म्हणतात ना नरदेहाचा हाच स्वार्थ साधावा चौथा पुरुषार्थ. ह्या अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितलं ना तो चौथा पुरुषार्थ आपल्याला साध्य करायचा आहे. आणि जो न करे अर्थ तो जाणावा अनर्थ. काही बघा कोणाचं काही जाणार नाही इथं. आपणच आपली सोडवणूक करून घ्यायची, कारण आपणच आपले शत्रू आणि आपणच आपले मित्र आहे. आपुली आपण करा सोडवणं संसार बंधन तोडा वेगी, किंवा उपजोनी संसारी आपला आपण वैरी. आपणच आपले वैरी. आपण जर आपल्याला सोडू शकलो नाही ना काहीच फायदा नाही. आपल्याला खरं देवाची प्राप्ती झाली पाहिजे तरच जन्माचं सार्थक होऊ शकन, नाही तर अन्यथा होणार नाही. म्हणून पवित्र अशी तुळशीची माळ घाला. इथं आहेत ना त्यांना येतात ना त्यांना विचारा. आणि मला पण विचारलं ना तरी सांगा बरं का, माझ्याबरोबर आज माझे सद्गुरू आलेले आहेत. आज म्हटलं तरी पण तुम्हाला ती माळ मिळू शकते, घालू शकता, ते नाम घेऊ शकता आणि मगच मोक्ष मिळेल, नाही तर मोक्ष असा मिळू शकणार नाही. आणि प्रत्येक जीवाची चाललेली आहे धडपड त्याच्यासाठीच, मोक्ष मिळवण्यासाठीच चाललेली आहे. म्हणून पवित्र अशी तुळशीची नंतर घालण्यापेक्षा अगोदरच घाला.
खाऊ पिऊ नका. काय त्यांनी होणार आहे हो? आपल्या मुलांवरती पण वाईट संस्कार लागणार आहे. आपणच नाही जर केलं तर आपला धर्मच नाही येतो. आपण या भारत देशामध्ये जन्माला आलेलो आहोत ना. भरतखंडी नरदेह प्राप्ती येतो परम भाग्याची संपत्ती. तिथे विवेकी पुरुषार्थ त्याचा वशवर्ती मी परमात्मा. परमात्मा. मी तुमचा आज्ञाधारक होऊन राहीन. परमात्मा स्वतः म्हणतात हा. पण तुम्हाला जर विवेक जर मिळाला तर, ते ज्ञान मिळालं तर, ते नाम मिळालं तर मी तुमचा पायाचा दास होऊन राहीन. आणि आहे तो आपलं सगळं कार्य करतोय का नाही? सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळपर्यंत करतोय का नाही? तोच करतोय ना का आपण करतोय? हां, सकाळी रात्री झोपले ना तुम्ही, सकाळी उठवणारा सुद्धा तोच आहे. त्याला जाणून घ्या. तो तुमच्यामध्येच आहे. फक्त हे आपल्याला आपल्या स्वयंबळावरती आपण त्याला जाणू शकत नाही. इंद्रिय नेणती ज्याचे घर, मना वचना अगोचर, ते बुद्धीसी नकळे ज्याची मेर, ऐसी निर्विकार निज वस्तू, दृष्टी दावीजे साक्षात, हाता येईल परमार्थ, तैसे नवे गा हा परमार्थ, सद्गुरु नाथ प्रबोधी शिष्याशी. आपल्याला ना असे सद्गुरू जर भेटले ना, आपण आपल्या स्वयंबळावरती आपण कधीच तरुण जाऊ शकणार नाही. तुम्ही म्हणशाल माझ्या मनाचा मी निग्रह करीन. आज लोक म्हणतात माझ्या मनाचीच माळ भरी. मनाने तुम्ही प्रपंच करू शकता का? याचं त्याचं पाहून करू शकता ना. यांनी असं केलं, त्याने तसं केलं. आज विधी चाललेले आहेत बघा ना लग्नाचे. नाही ते तसं करायला पाहिजे असं म्हणून असं करायचं. ह्या विधी जर तुम्ही जर संसारात जर आजमावता, परमार्थात नको का करायला? आज आपले साधू संत गेलेत ना, त्यांनी ग्रंथांमध्ये पुरावा देऊन ठेवलेला आहे. तसंच आपण वागलं पाहिजे. नाही वागलं ना, किती जन्माला आणि किती मरा, काही फायदा नाही, साधू संत सांगतात. म्हणून पवित्र अशी तुळशीची माळ घाला. माळा घालायच्या अगोदर कोणाकडनं पण माळ नका घालू. आपल्याला जन्म मरणातून सुटलं, आपण भक्ती करतोय ना, आपल्याला असा अनुभव आला पाहिजे. मी इथं उभं राहून सांगते, हां मी जन्म मरणाच्या राडीतून मी सुटलेले. जन्म नाही, मृत्यू नाही आहे, कारण मी परमात्मा आहे. आम्ही पण सगळे परमात्माच आहोत. फक्त आपल्याला हे आवरण आलेलं आहे देहाचं, आणि हे आपण स्वतः आपल्या स्वयंबळावर तरू शकत नाही. म्हणून सद्गुरूंकडनं ते नाम घ्या आणि मग आपण सुटू शकतो. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, त्या नामानेच देवाची प्राप्ती होऊ शकतं. अभंगाच्या 4थ्या तुका म्हणी आड काठी, तुका म्हणी आड काठी, तुका म्हणे आड काठी, तुका म्हणे आड काठी, तुका म्हणी आड काठी, तुका म्हणी आड काठी, तुका म्हणे आड काठी, तुका म्हणे आड काठी. नाही भेटी देवासी, नाही भेटी देवासी, नाही भेटी देवासी, नाही भेटी देवासी, वैष्णवांचा माल खरा, वैष्णवांचा माल खरा, वैष्णवांचा माल खरा, वैष्णवांचा माल खरा. नाही भेटी देवाची, नाही भेटी देवाची, नाही भेटी देवाची, नाही भेटी देवाची, वैष्णवाचा माल खरा, वैष्णवांचा माल खरा, वैष्णवांचा माल खरा, वैष्णवांचा माल खरा. तुरा 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 वस्तुजी, तुरा तोरा वस्तुजी, तुरा तोरा वस्तुजी. वैष्णवांचा माल खरा, वैष्णवांचा माल खरा, वैष्णवांचा माल खरा, वैष्णवांचा माल खरा.
काठी नाही भेटी देवासी. बघा रवींद्र महाराज डुमरे त्यांनी मला सांगितले आज सेवा करायला, ताई करा आमच्या गावात कीर्तन. म्हटलं ठीक आहे करीन ना, कारण आपलं म्हणतात ना हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. कारण आपल्या नामाचा पण प्रचार झाला पाहिजे ना. लोक अवकाशाचा पण प्रचार करतात, आपण नामाचं नको का? जे आपल्याला मिळाले साधू संतांचा देवाचा प्रसार करणं गरजेचं आहे. आणि बघा आमचे पखवाद वादक छान एकदम पखवाद वाजवला. आमची माईक सिस्टीमवाले बाबा पण खूप छान साथ केली, त्यांनी माईकची छान व्यवस्था केली म्हणून तुमच्यापर्यंत हा आवाज पोचला. आमचे दीपक महाराज पोटे मुंबईवरून आलेत, पण इथं गावाला आले होते, म्हणजे मुंबईवरूनच खास कीर्तनासाठी आले. आमचे किशोर महाराज डुमरे मागं बाबांचं कीर्तन झालं, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांचं कीर्तन होतं. माझे सद्गुरू आलेले आहेत आणि आज मला असे सद्गुरू भेटले म्हणून मी आज तुमच्यासमोर 2 शब्द बोलू शकले. मी काही कोणत्या संस्थेत वगैरे शिकायला गेलेली नाही, पण जे अनुभवाचं आलं ना ते मी बोललेले. परत हे बाबा खूप छान साथ केली बाबांनी. काय बाबा नाव? उमेश महाराज डुमरे. हां हे डुमरे बाबा. तुम्ही पण? रोकडे बाबा. रोकडे बाबा. आणि बाबा हे डुमरे बाबा छान कीर्तन करतात. छान मुलांनी साथ, तुम्ही सगळ्यांनी साथ दिली. तुम्ही बाबा तुम्ही तर छान प्रमाणे उचलली बाबा, ती प्रमाणे आम्हाला लिहून द्या. आणि हां आणि या बाबांनी पण, आमच्या ताई पण उभे आहेत, संगीता ताई डुमरे आपल्याच आईनेवाडीच्या आहेत. ही मुलं हे बाबा आणि ते सगळे आमच्या विनेकरी ताई छान मस्त. आणि खूप छान सप्त्याचं नियोजन आहे बरं का. पण खरंच आपल्याला ना जे पाहिजे ना ते आपल्याला मिळालं पाहिजे, नाही तर असे सप्ते म्हणतात नाही, ते तारखींसारखेच झालेले. तारीख पे तारीख तसे सप्ते बोलवायचे, या जा चालूच राहणार आहे. पण आपल्याला विवेक सुचला पाहिजे, आपल्याला ते ज्ञान होण्यासाठी आपल्याला असे संत भेटले पाहिजे. आणि अशा संतांना बोलवत जा का ज्यांनी, तुम्ही येऊन विचारत जा त्यांना. आणि खरं तर तुम्ही सगळे प्रभू महेशाच्या मूर्ती, मी दुबळा अर्चित असे भक्ती, म्हणून ही बोल जरी गंगावती स्वीकारेल. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी गेले, येथे जे माझे उरले ते पाईक पण. मी काय बोलले असं नो वेडवाकडं, पण साधू संतांचंच मी बोललेले, काय असं चुकीचं काही नाही. विचार करा. आणि वाटलं तर आमचे रवींद्र महाराज आहे, इथं बरेच ओळखीचे महाराज आहेत, त्यांना या विचारा, ते ज्ञान घ्या, तुमचा उद्धार करा. बाकी काय पाहिजे आम्हाला. आणि झालेली सेवा आमचे सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, माझे सद्गुरू चकवे बाबा आणि तुम्हा सर्व साधू संतांच्या चरणावरती सेवा समर्पण करून सेवेला पूर्णविराम देते. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय